मला वेळेवरती पोळ्या करायला लागतात ते गड्या. हाय हॅलो नमस्कार, मी काजल. गुड मॉर्निंग सगळ्यांना. सो चला आता 9:40 होत आलेले आहेत. मला आधी चक्कीवर जायचं आहे आणि त्यानंतर तिथून दुकानात जायचं आहे. शंभूराजे गेले शाळेत, अंकुरही गेला आहे का मला. सो चले. तो गाईस मी दुकानात आलेली आहे. हा लाईट बंद करायचा राहिला बाहेरचा, केला. गुड मॉर्निंग. मी दुकानात आलेली आहे. 10:15 होत आलेली आहे. घड्याळ लावायचं होतं आमचं. घड्याळ लावलं नाही वाटतं, ते काका आले नसतील. आणि काल देवघरात नवीन लाईट लावला आहे, मस्त वाटते ना. सो चला PC ऑन करते. हा PC ऑन होतो तोपर्यंत आधी झाडून काढते. सो गाईज असं काहीचं माझं आज सकाळचं आता सध्या रोजचं असं रुटीन आहे. शंभूराजेंना घ्यायला शंभूराजेंच्या आजी जात असतात आणि मग आल्या आल्या आधी आम्हाला PC बघायचा असतो, PC चालू करायचा असतो. समजा काही ऑनलाईन ऑर्डर्स असतील तर त्या बघायच्या, त्या पॅक करून ठेवायच्या. त्यांचा कुरिअरवाला येतो, घेऊन जातो. माझ्यासाठी घरून येताना आज पप्पा पण नाही आहे ना दुकानात. सो कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही केकचं बघितलंच. केक आणला होता मन्नूच्या वाढदिवसानिमित्त. सो केक आणलेला आहे. सो मी आता आधीमध्ये कधीतरी तो केक मस्त खाणार आहे. आणि पाण्याची बाटली पण आणली. सो पप्पा काय म्हणतात, माल आलेला आहे तोच रिसीव करायला गेलेले, त्यामुळे आज तरी पप्पा आले नाही. दुपारून नसतीलच. वाढदिवस 5 तारखेलाच असतो. पण आपल्या हिरोचं चाललं होतं मामा मला केक खायचा आहे. शेवटी काल त्याने ऑर्डर केला आणि आम्ही खाल्ला. सो मी आता माझ्यासाठी घेऊन आली होती. केक पण आणला, चमचा पण आणले, भरपूर केक आणला होता. म्हटलं आपण खाऊन घेऊयात. पर्यंत पडदा आलेला नव्हता, आता पडदा पण येऊन गेलेला आहे. त्यामुळे ना आता मी मला मस्त तो लावून दाखवते. बघा ऊन येतं आणि हा जो PC आहे ना, या PCला ऊन लागत होतं. आतापर्यंत इथे बाहेर बॅनर लावलं होतं आणि त्याच्यामुळे आम्ही मग तो प्रोटेक्ट करायचं त्याचं केलं होतं. पण आता छान मस्त पडदा लावलेला आहे. तर बघा सो हाय, मी काजल. आज दुकानात आहेच सकाळपासून. तो तुम्हाला आज मी राजस्थानी लिंबूचं लोणचं याविषयीची माहिती देते की हे जे लिंबूचं लोणचं आहे अतिशय सुंदर आहे. का सुंदर आहे यावरून सांगते. टेस्ट वाईज अतिशय उत्कृष्ट आहे. आता हे पॅक आहे इथे, मात्र आम्ही घरी ओपन केलं आहे. मी तुम्हाला ते दाखवेन, म्हणजे त्यात काय काय मसाले टाकलेले आहेत हे तुम्हाला सहज लक्षात येतील. शेंगदाणा तेलामध्ये बनवलं गेलेलं आहे आणि त्याचबरोबर दरवेळेला म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो की लिंबूचं लोणचं म्हणजे फक्त आंबट गोड लोणचंच आपण खाल्लेलं आहे. जे आहे हे जे लिंबाचं लोणचं आहे हे तिखट आहे. यामध्ये मेथी दाणे म्हणजे आपण आवळ्याचं किंवा कैरीचं जेव्हा लोणचं करत असतो त्याच्यात कसं सगळं तिखट वगैरे असतं सेम. आता मी घरी गेले ना की तुम्हाला आजचं लोणचं नक्की दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. सो तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करा, या तर मग सीधी मारवाडी ॲपवर जा आणि तिथूनही तुम्ही सहज ऑर्डर करू शकता. देतर आला. हाय गाईज, कसं म्हणायचं?
झोप झाली शंभूची? नाही. सो आम्हाला आता एक शूट तर आमचं झालंय. आता आम्हाला फोटो काढायचा राहून गेलाय. आता आम्ही तो काढतोय. मला पण चेंज करायचं होतं आणि माझ्या भाऊला पण चेंज करायचं होतं. आम्ही दोघांनी चेंज करून घेतलं. जम जम दिसली मी थांब ना. सो फोटो व्हिडिओ तर आम्ही कालच शूट केला होता. मात्र फोटो राहिला आता काढायचा. सो आता तो कम्प्लीट करतो. काय आहे? हो ना, मग जरा थांब ना. चल पटकन फोटो काढूयात. शंभू तो काय करतोय? शंभूने कपडे सुद्धा काढले नाही बघा. स्वयंपाक आज काय जेवायला? मग कशाची भाजी? आणि भेंडी नको मला. भेंडी नको. नाही काय बनवणार आहेस तू उद्या? उद्या भेंडी. आणि आत्ता काय आहे? आत्ता वांग्याची भाजी आहे. बरं बरं, बनवा बनवा. सोम घड्याळात वाजल्या आईने केला नाही केक. केक खाण्यात 1 तास गेला. केला. घड्याळात वाजले. आई कोणाचा फोन आला? मग पप्पांचा आला. नाही, पप्पा तर इथेच राहतात गावात. जो दूर राहतो ना त्याला म्हणायचं. आत्याचा की नानीचा की मामाचा, मन्नू मामाचा, कोणाचा? हा, नानीचा आला फोन. नानीशी बोलण्यात 1 तास गेला. वांग्याची भाजी आहे. हा बोला. सुवाली पळा मग पळा. सो वांग्याची भाजी याचं थालीपीठ करायचं म्हणा. सो थालीपीठ इकडे होतंय आणि लिंबूचं लोणचं जे आम्ही आता घरी वापरायला काढलेलं आहे. राजस्थानी लिंबूचा. आता यातल्या मधलं मी तुम्हाला मसाला जो आहे तो दाखवणार होती ना. स्लीपिंग लाईन स्टँडिंग लाईन. आधी स्लीपिंग काढायची. ती कसं काढायचं? आधी स्लीपिंग घे पुढं आणि खाली ओढायचं पूर्ण या रेषेपर्यंत. बरोबर. तिथून खाली 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 घे इथपर्यंत पूर्ण खाली असं. आता इकडे बा इथून सुरुवात करायची. आधी आडवी काढायची लेप. अरे हे लोणचं आहे जे दिसलं. त्याच्यात मोहरीचे दाणे, शोप, जिरे आणि मस्त असं तिखट लिंबाचं लोणचं आहे. झालं का गुड बाय? अभ्यास झाला नाही ना, कोणाकडे चालेल. शंभू चल पटकन कर. टी काढ लवकर. शंभूला बघा टी काढायचा आहे. तुझ्या हाताने काढून दाखव पटकन टी. किती खडतो रे. चल खालपर्यंत कसा काय पोहोचला तू? हे काय त्याच्या वर काढतात का रेषेच्या? जलदर हा तेवढं तर कळतं तुला. डावा कोणता उजवा कोणता? बर चल कर लवकर. हा आधी स्लीपिंग काढायची. मी स्वयंपाक कर. बर आणि तू काय करतो? कर मग लवकर अभ्यास कर. मला आधी करून दाखव टी मग मी जाईल. अरे एकदा करून दाखव ना. स्लीपिंग लाईन स्टँडिंग लाईन कसं काढायला सांगितलंय? डॉट पासून सरळ मारायची. पूर्ण खाली 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 पूर्ण कर. आता शंभू स्वतःच्या हाताने अभ्यास करतो. कर बेटा कर. कोणाचा हातंड आहे? असं का बदमाश. अभ्यास कर. बरं तू किती कपडे घातले आज? 3 नव्हे 4. बनियन आहे, हाफ स्वेटर आहे, टी शर्ट आहे आणि हे शर्ट सुद्धा घातलंय जे काढायला सुद्धा तयार नाहीये तो. चल अभ्यास कर भाऊ पटकन. सो असं हे लिंबाचं लोणचं अतिशय उत्कृष्ट आहे. आणि चला आता माझं थालीपीठ झालेलं आहे आणि आता खिचडी करायची मला. सो चला पटकन. काय बनवतो तू आता? थालीपीठ कशाचं बनवतात? येल्लो आणि ग्रीन असतं का? रेड पण असतं. बरं. सो स्वयंपाक झालेला आहे. आता फक्त करायचं होतं आमसुलाचं सार. त्याला आता फोडणी दिली आहे
आणि आमसुलाचं साग तयार होत आहे माझ्यासाठी. पराठा कोणता कोणता आहे? हा. आणि हे दोन काय आहे? काय ते दोन? खिचडी आहेत काय दोन? आता हे मला खायचं आहे का? आणि शंभू मला जेव घालणार आहे आईला. ओके चला जेव घाला मला. अजून अजून मा नाही जेवायचं भाजी पोळी नव्हतं मला. कोणता पराठा आहे? हा मला लेल पराठा पाहिजे. हा मा भूत लागली आहे. बोला काय झालं? पनीरची भाजी सुंदर आहे. खिचडी गेली नाही का? मला वेळेवरती पोळ्या करायला लागतात. ते घड्याळात किती वाजलेत? 10:30 झालेले आहे. खिचडी गेली होती ती खिचडी गेली नाही. काय खिचडी केली आहे काय खिचडी केली आहे असं म्हटलं आणि भाजी ऑर्डर केली आणि आता मला म्हटलंय तू पोळ्या कर. आणि मग आता माझं तेच काम चाललेलं आहे. अजून माझं जेवण राहिलंय. माझं ताट बघा कसं पसरवून ठेवलंय. सो गाईज हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.